अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत भरपूर लेअर सुटलेले 1 किलो मैद्याची अचूक प्रमाणामध्ये तुपाचं अगदी योग्य प्रमाण घेऊन खुसखुशीत अशी शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग भरपूर साऱ्या टिप्स सोबत हा व्हिडिओ मी शेअर केला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। आज आपण 1 किलोची शंकरपाळी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा किलोचे 2 पॅकेट्स वापरले आहेत, म्हणजे 1 किलो मैदा मी इथे घेतलेला आहे। तर ह्या एका पातेलीच्या प्रमाणामध्ये 3 पातेली मैदा मी या मोठ्या परातीत काढून घेतलेला आहे। हा पूर्ण 1 किलो मैदा आहे। शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी तुम्हाला मैद्याला अशा 3 भागात डिवाइड करायचे आहे। कुठल्याही वाटी किंवा पातेलीने हे मोजून घेऊ शकता। फक्त हे लक्षात घ्यायचं आहे की 3 भागात योग्य प्रमाणात डिवाइड करायचं आहे। त्यानंतर यात आपण घालणार आहोत अर्धा चमचा मीठ। मीठ घातल्यानंतर प्रत्येक गोड पदार्थाची चव वाढल्याशिवाय राहत नाही। मीठ घातल्यानंतर याला एकदा छान मिक्स करून घेऊ। शंकरपाळी बिघडण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे तुपाचं प्रमाण। म्हणून तुपाचं परफेक्ट प्रमाण म्हणजे ज्या पातेलीने आपण 3 कप मैदा मोजून घेतला आहे ती अर्धी पातेली तूप। तूप घ्यायचं असेल तर ते वितळलेलंच घ्या, कारण घट्ट तूप हे गरम केल्यानंतर जास्त भरेल आणि परिणामी मोहन जास्त पडेल आणि शंकरपाळी बिघडतीलच। त्यासाठीच मी तुम्हाला मैदा 3 भागात डिवाइड करायला सांगितला, जेणेकरून आपल्याला तूप, साखर, पाणी यांचे अचूक प्रमाण घेता येईल। तर इथे मी अगदी कडकडीत तूप गरम केलं आहे। तूप हलकसं कोमट झालं की ते व्यवस्थित हाताने चोळून घेऊया। तुपाचं मोहन संपूर्ण पिठाला लागलं गेलंच पाहिजे, त्यासाठी आपण दोन्ही हातांनी असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चोळून घ्यायचं आहे। संपूर्ण पिठाला तूप चोळून झाल्यानंतर अशा पद्धतीने मूठ वाळून बघायची आहे। मूठ अगदी इझिली वाळली जाते म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तर इथे आपण ज्या पातेलीने मैदा मोजून घेतलेला आहे त्याच पातेलीने अर्धा पातेलीचे थोडं वर एवढी साखर मोजून घेतली आहे। जेवढ्या प्रमाणात आपण साखर घेतली आहे तेवढ्याच प्रमाणात आपण पाणी घेतलं आहे। तुम्ही दुधाचा देखील वापर करू शकता, पण पाणी वापरल्यामुळे शंकरपाळी जास्त दिवस टिकता। अगदी कमी फ्लेमवर साखर वितळून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, फक्त साखर वितळली की लगेच आपण गॅस बंद करणार आहोत। साखर पाण्याचं मिश्रण थंड झाल्यावर हे पाणी थोडं थोडं करून आपण मैद्यामध्ये घालूया आणि याचे कणिक मळून घ्यायचे आहे। घेतलेल्या प्रमाणामध्ये शंकरपाळी छान गोड तयार होते, पण तुम्हाला त्यापेक्षा गोड हवं असेल तर साधारणतः 3-4 चमचे साखर तुम्ही एक्स्ट्रा वापरू शकता। तर आपण इथे 3 पातेली मैदा, पाऊण पातेली साखर, पाऊण पातेली पाणी आणि अर्धी पातेली वितळलेले तूप घेतलं आहे। आता साधारणतः या पिठावर 20 मिनिटांपर्यंत असं झाकण झाकून ठेवूया। 20 मिनिटे झालेली आहे। हे अजून थोडं घट्ट झालंय कारण आपण यामध्ये साखर वापरलेली आहे। आता या पिठातला मी एक गोळा काढून थोडंसं हातावर मळून घेतला आहे। आता याची पोळी लाटून घ्यायची। पीठ व तेलाचा वापर न करता खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ ही करायची नाहीये। थोडीशी मध्यम जाडीची ही पोळी ठेवायची आहे। तर साइड पार्ट आता आपण कट करून घेणार आहोत, म्हणजे चौकोनी शेप मध्ये शंकरपाळी कट करता येईल। तुम्ही आवडीप्रमाणे डायमंड शेप मध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता। मी एवढी जाडी ठेवली आहे। शंकरपाळी तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करून घेतलं आहे। तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि अशा पद्धतीने थोड्या थोड्या शंकरपाळ्या घेऊन या तेलात सोडायच्या आहेत आणि अगदी लो मीडियम फ्लेमवर शंकरपाळी छान मस्त तळून घ्यायची आहेत। हाय फ्लेमवर तळल्याने त्या वरून कडक व आतून कच्च्या राहू शकता। तुम्ही इथे बघू शकता आपल्या शंकरपाळीला छान कलर आलेला आहे। आता ह्या स्टेजवर शंकरपाळी आपण काढून घेऊया, कारण यानंतर ही याची कुकिंग प्रोसेस ही चालूच असते। मी सर्व पिठाचे शंकरपाळी तळून घेतले आहे। त्यातल्याच काही मी तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता आपली शंकरपाळी बनवून तयार झाली आहे। कलर अगदी सुंदर आला आहे आणि लेयर्स ही छान पडले आहेत। आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।